ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावरती लढणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती. मुंबईमध्ये एकत्र आणि राज्यामध्ये वेगळं लढून एकत्र येणार असल्याचं वक्तव्य. राजच नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईमध्ये आघाडीत लढणार नाही. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचा बॉम्ब. सेना मनसेच्या सोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा दावा. ठाण्यामध्ये महायुतीकडून युतीबद्दलचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे. सूत्रांची माहिती. तर भाजपला ठाण्यामधील काही जागा मिळाल्या. शिंदेंना फटका बसू शकतो असं असल्यामुळे निर्णय. पहिल्यांदाच विधानसभेवरती गेलेल्या सत्ताधारी आमदारांवरती निधीची खैरात. महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. अंबरनाथमध्ये रुग्णवाहिकेच्या अभावी महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी होणार. एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमामध्ये रुग्णवाहिका व्यस्त असल्याचा आरोप. अपघात प्रकरणामध्ये अडकलेल्या आपल्या सुनेला वाचवण्यासाठी महेश कोठारे यांची मोदी आणि भाजपवरती स्तुतीसुमनं. किशोरी पेडणेकरांचा आरोप. तर कोठारे बोलल्यावर शिवसेनेच्या का पोटात दुखतं? गिरीश महाजनांचा सवाल. राज्यभरात दिवाळी पाडवा जोरात. सोनं चांदी गृहोपयोगी वस्तूंसह वाहन खरेदी देखील जोशात. वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यामधल्या आजींची पूरग्रस्तांना 5 लाख रुपयांची रोख मदत. तब्येत बरी नसतानाही भारती मांढरे धाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचल्या. वसई किल्ल्यावरती शिवरायांच्या वेशातील युवकाला विरोध. हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य. मराठी येत नसल्याचं सांगत माजही दाखवला. तर एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये सुरक्षा रक्षकाचा मराठीमधून संवाद. राजकीय इस्लामने सनातन धर्मावरती मोठा वार केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. शिवराय, गुरु गोविंद सिंग, महाराणा प्रताप राजकीय इस्लाम विरुद्ध लढल्याचा दावा. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी पुण्यामध्ये घेतला अखेरचा श्वास. इस्रोच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर चिटणीस यांचं मोलाचं योगदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.